थंडीचा जोरदार गारवा आणि खिडकीपाशी धुक्याची चादर आणि एवढ्यात किचनमधून येणारा असा भन्नाट सुगंध. हो, आज आपण बनवणार आहोत अशी बटाटा भजी जी कढईत टाकली की चर्रकन आवाज करेल आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. बाहेरनं दिसायला एकदम कुरकुरीत आणि कडक, पण आतून अतिशय मऊ आणि चविष्ट. चला तर मग आज आपण बनवूया छानपैकी थंडी स्पेशल बटाटा भजी. त्यासाठी 2 बटाटे घेतले, छानपैकी त्यांना उघडं नागडं केलं आहे, सगळी वरची सालं काढून टाकली आहे. नंतर कट 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 करून छानपैकी त्याच्या स्लायसेस बनवून घेतल्या आहेत. तुम्ही मशीनने आपण जसे चिप्स करतो तशा बनवल्या तरी चालेल, पण मी चाकूने केलं आहे, मला पटपट पटपट याने जमतं म्हणून मी चाकूने बनवल्या आहेत. छानपैकी मीडियम आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये, जाड बारीक पाहिजे तशा मस्तपैकी करा, पातळ पातळ छान स्लायसेस. त्यानंतर ते काळे पडू नये म्हणून छान एका पातेल्यात पाणी घेतले आणि त्यामध्ये सगळ्या त्या कट केलेल्या स्लायसेस टाकून द्यायच्या आहेत. हे बघा, दिवसेंदिवस थंडी तर एवढी वाढत चालली आहे, तशीच आजची थंडी काही थंडी नाही आहे, एकदम ती मस्तपैकी गरमागरम बटाटा भजी मागती आहे. एवढी क्रिस्पी की खाणाऱ्याला पण वाटेल की आधी चहा घ्यावा की भजी खावं. हो, खरंच थंडीच्या वातावरणामध्ये मस्तपैकी गरमागरम बटाटा भजी. त्यासाठी छान एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि आपण फक्त जे बाहेर याच्यामध्ये गाड्यावर वगैरे स्ट्रीट फूड मिळतात की नाही छान ती भजी, फक्त त्यामध्ये ओवा घातलेला असतो, मीठ घातलेलं असतं. आपण तशी बनवणार आहोत झटकीपट. त्यामध्ये मी ओवा घातला आहे असा जरा मस्तपैकी, त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाकलं आहे, थोडी हळद घातली आहे आणि पाहिजे तसं त्या प्रमाणात पाणी टाकून गराग गराग गोल गोल इकडून तिकडून मस्तपैकी त्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे. नंतर तिकडं ठेवायची आहे गॅसवरती कढई. अरे हो, तळणार कशात? हे बघा, त्यावरती मस्त तेल घालायचं आहे आणि कडकडीत तेल तापलं की बा चर कसा मस्तपैकी आवाज आला. आ हा हा, गरमागरम आपली भजी रेडी होत आहेत आणि हे सगळ्या बटाट्यांना बेसन पिठात बुडवून त्यांची तेलात आहुती टाकून द्यायची आहे. हे बघा किती छान मस्तपैकी खमंग वास येतोय. बटाटे बिचारे तेलामध्ये गेलेत की बेसन पिठासोबत पुढून मागून मस्तपैकी छान तळून घ्यायची आहेत. हे बघा, एकदम कुरकुरीत, वरतून असे कुरकुरीत दिसताना असला सुगंध येतोय, वाव एकच नंबर. हे बघा, खायला तर एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी आणि आतून एकदम छान मऊ. हे बघा, वाव, आपली बटाटा भजी अशी छानपैकी रेडी झाली आहे. 1-2 करून असे सगळे मस्तपैकी घाणे काढून घ्यायचेत पटापट. आता पहिल्यांदा जरा गॅस मोठा होता म्हणून थोडे जरा जास्तच तांबूस झाले. हे बघा, टिश्यू पेपरवर टाकून एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळं तेल निघून जातं. छानपैकी सर्व करायचं आहे. मिरची तळायची किंवा सॉससोबत खायचे. छोटे मुलं पण आवडीने खातात कारण यामध्ये तिखट वगैरे काही घातलेलं नाही आहे, पण टेस्ट एकच नंबर लागते हॉटेल स्टाईलमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.